हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे, एक सोमवार झाला आहे, परंतु अजून आपल्याकडे 3 आठवडे आहेत. तर आपल्याला या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे. भक्तीसाठी हा महिना अतिशय पवित्र मानला गेला आहे. यासोबत आपल्याला कुलदेवीची सेवासुद्धा करायची आहे. परंतु एक ताई आहे, त्यांनी मला एक कमेंट केली होती की ताई मला स्वामी चरित्र सारामृताचे या श्रावण महिन्यात पाठ करायचे आहेत, म्हणजे पारायणं करायचे आहेत. तर त्यांना या श्रावण महिन्यात 7 पारायणं करायचे आहेत. तर त्या मला विचारत होतं की ताई 7 पारायणं करू शकतो का? तर करू शकतो. ते कशा पद्धतीने करायचे यावर मला त्यांनी प्रश्न विचारला आहे, म्हणजे त्यांनी व्हिडिओ करायला सांगितला. तर तोच व्हिडिओ आज मी घेऊन आली आहे. बऱ्याच जणांना बघा 11 पारायणं करतो आपण स्वामी चरित्राचे किंवा 21 करतो. बऱ्याच जणांना करणं शक्य होत नाही. त्या ताईंनासुद्धा म्हणजे काही प्रॉब्लेम असेल की त्यांना करणं शक्य नसेल, तर त्यामुळे त्यांनी मला 7 पारायणं आपण करू शकतो का, 7 पारायणं करता येतील का ते विचारलं होतं. तर आज स्वामी चरित्र सारामृताचे आपण श्रावण महिन्यात 7 पारायणं कशा पद्धतीने करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. काही नियम आहेत का पाळण्यासारखे? प्रेग्नंट असाल तुम्ही तर तुम्ही हे पारायण करू शकता का, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ तुम्ही जर आणणार तर दिंडोरीपर्यंत जाणार. म्हणजे जो मेन ग्रंथ आहे ग्रीन कलरचा येतो तो, तर त्यांना अध्याय थोडे मोठे आहेत. यात आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी छोटे अध्याय करून दिलेले आहेत. तर हा पठण करायला सोपा जातो. तर सगळ्यांनी याचं पारायण करा. तुमच्याकडे नसेल तर हाच ग्रंथ तुम्ही आणा. हा तुम्हाला स्वामींच्या केंद्रात कुठे मिळून जाईल. तर 7 पारायणं कशा पद्धतीने करायचे? आता तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, संकल्पयुक्त तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. इच्छेसाठी किंवा काही तुम्हाला अडचण असेल, कामात अडचणी येत असतील, शिक्षणात मुलांना अडचणी येत असतील, काही ना काही अडचण असेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त याचं पारायण करू शकता. तर तुम्हाला याची सुरुवात कधीपासून करायची आहे? तुम्ही गुरुवारपासून करू शकता. आज गुरुवार आहे स्वामींचा, म्हणजे आजपासून तुम्ही करू शकत नाही, कारण हा व्हिडिओ मी आता आज येईल म्हणजे हा व्हिडिओ, तर तुम्ही पुढच्या गुरुवारपासून करू शकतात. किंवा असं काहीच नाही, म्हणजे आपल्याला श्रावण महिन्यात करायचं आहे. असं आपण स्वामींची सेवा गुरुवारपासून सुरू करतो, परंतु श्रावण महिना आहे तर तुम्ही उद्यापासून सुद्धा याची सुरुवात करू शकतात. तर तुम्हाला उद्या परवा म्हणजे श्रावण महिन्यात तुम्ही कधी याची सुरुवात करू शकता. 7 पारायण तुमची होतील श्रावण महिन्यात. तर तुम्ही जेव्हा सुरुवात करणार तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. स्वामींच्या समोर दत्त महाराजांसमोर बसायचं, धूपदीप लावायचा आणि त्यानंतर संकल्प सोडायचा आहे. किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ज्या दिवशी संकल्प करणार त्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे. तिथे नारळ, खडीसाखर घेऊन जायचं आणि तिथे जाऊन तुम्ही स्वामींना सांगू शकतात की मी हे पाठ सुरू करत आहे, तर ही माझी इच्छा पूर्ण करा, असं तुम्हाला महाराजांना सांगायचं असेल. तुम्हाला जर केंद्रात जाणं शक्य नसेल, लांब असेल, तर तुम्ही घरी सुद्धा संकल्प करू शकतात. तर संकल्प सोडायचं, नाव गोत्र सगळं सांगायचं, व्यवस्थित संकल्प व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर आपली इच्छा पूर्ण होते, म्हणजे आपल्याला त्याचं संपूर्ण फळ मिळतं. तर त्यानंतर तुम्हाला सकाळी, दुपारी किंवा सायंकाळी जसा वेळ मिळेल तसं तुम्ही, म्हणजे रात्री 12 वाजेच्या आत तुम्ही याचा पाठ करू शकतात. म्हणजे 21 अध्याय, यात 21 अध्याय दिलेले आहेत. 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत पठण करायचे आहेत संपूर्ण. हे 21 अध्याय पठण करायला जर तुम्ही कधी कोणती सेवा करत नसाल, तुम्ही काहीच पठण करत नसाल, नित्यसेवा कुठलीच तुम्ही करत नाही, तर तुम्हाला 1.25 ते 1.5 तास लागेल. आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असणार, म्हणजे दररोज नित्यनेमाने तुम्ही कुठले स्तोत्र मंत्र म्हणत आहात, तर तुमचं 1 तासात हे पठण होणार आहे. अगदी सोप्या भाषेत दिलेलं आहे. तर 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत पठण करायचे आहेत. तुम्ही कधीही करू शकतात. जर तुम्ही दुपारी, सायंकाळी करणार तर हातपाय स्वच्छ धुवायचे स्वतःहून आणि जिथे तुम्ही बसणार तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर याचं पठण करायचं. तुम्हाला जर पूजेची मांडणी करायचं असेल तर अतिशय उत्तम. एक कलश ठेवायचं, कलशाची स्थापना करायची. कशी करायची तुम्हाला माहिती आहे. कशाची स्थापना करायची? स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो ठेवायचा, त्यांना तिथे धूपदीप लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला फुलं वगैरे अर्पण करायची महाराजांना. आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तिथे ठेवायचा. ग्रंथाची पूजा करायची, विधिवत सगळी पूजा झाली की त्यानंतर पठणाला सुरुवात करायची. नसेल तुम्हाला पूजेची मांडणी करणं शक्य
तर तुम्ही देवघरासमोर बसून सुद्धा करू शकता. परंतु कसं असतं, आपण जेव्हा संकल्पयुक्त करतो, जर तुमच्याकडे घरात जागा असेल, तुम्ही जॉब करत नसाल, तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच पूजेची मांडणी करा. तर पूजेची मांडणी केल्यानंतर काय होतं, घरात एक प्रसन्न वातावरण तयार होतं आणि आपल्याला पण बरं वाटतं की म्हणजे आपण पारायण करत आहोत, असं छान वाटतं खूप. तिथे आपण छान रांगोळी काढू शकतो, काहीतरी करू शकतो. तर तुमची इच्छा तसं काही नाही, संकल्प फक्त सोडणं गरजेचं आहे पहिल्या दिवशी. आता हे झालं 7 पाठ. म्हणजे आज तुम्ही 21 सध्या पठण केले पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 21 सध्या करणार, 2 पाठ झाले तुमचे. अशा पद्धतीने तुम्हाला 21 सध्या दररोज पठण करायचे 7 दिवस, म्हणजे तुमचे 7 पारायणाचे होणार आहेत. आणि 7 दिवसात तुमची महाराज इच्छा पूर्ण करतीलच. 7 दिवस तुमचे पाठ झाले, त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे, यात काही शंका नाही. तर आता हे करत असताना महिलांचे पिरियड्सची डेट तुम्ही बघून घ्या. फक्त 7 दिवसांचं हे पारायण आहे, तर डेट तुम्ही चेक करूनच घ्या. मध्ये पिरियड्स यायला नको. तुमचे डेट गेल्यानंतर तुम्ही याची सुरुवात करा. सुतक असेल तर आपल्याला कळत नाही. आता जर तुम्ही सुरुवात केली आणि तुम्हाला सुतक लागलं, तर कोणाच्या तरी म्हणजे पूजा तुम्ही मांडली असेल तर कोणाला तरी सांगा की ही पूजा उचलून घ्या. ज्याला सुतक नसेल ते सगळं उचलून घेतले आणि त्यानंतर सुतक फिटल्यानंतर पुन्हा नव्याने तुम्हाला याची सुरुवात करायची आहे. एवढं करावं लागेल तुम्हाला. आणि विटाळ आपल्याला माहिती असतो कोणाची डिलिव्हरी आहे घरात, तर आपण सुरुवात करतच नाही, आपल्याला माहितीच आहे. तर अशा पद्धतीने करायचं आहे. दररोज तुम्हाला शक्य असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ महाराजांची आरती करा. गणपतीची करा, दत्त महाराजांची करा आणि स्वामी समर्थ महाराजांची 3 आरत्या तुम्हाला करायच्या. नैवेद्य तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा सकाळी 10:30चा नैवेद्य दाखवा किंवा खडी साखर तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा मग पहिल्या आणि शेवटच्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. आणि तुमचे 7 पारायण झाले की त्यानंतर तुम्ही 7 पारायण झाल्यानंतर तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जा. तिथे स्वामींचं दर्शन घ्या आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला केळीचं दान तुम्ही करू शकतात, म्हणजे प्रसादाचं वाटप करू शकता. मिठाई घेऊन जा, म्हणजे अन्नदान होणार आहे तुमच्या हातून. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला यथाशक्ती ब्राह्मणाला दानदक्षिणा द्यायची असेल 51 रुपये, 101 रुपये तसं तुम्ही देऊ शकता. किंवा ब्राह्मणाला शक्य असेल घरी तुम्ही जेवायला बोलवू शकतात, असं सुद्धा करू शकतात. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे 7 पारायण करू शकतात. करून बघा. तुमची इच्छा नाही पूर्ण झाली मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. स्वामी चरित्र सारामृताचे मला स्वतः इतके दिव्य अनुभव आलेले याचे खूप. म्हणजे हे जे आहे ना स्वामी चरित्र, हा स्वामींचा आत्मा आहे, स्वामींचं जीवन आहे. तर जेव्हा आपण याचं म्हणजे पारायण करतो संकल्पयुक्त, तर ती इच्छा 100 काय 1001% पूर्ण होते, यात काही शंकाच नाही. मला स्वतःला याचा पर्सनली अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. काही तुमची इच्छा असेल तर नक्कीच ती पूर्ण होईल. मनोभावे श्रद्धेने करा, स्वामींवर विश्वास ठेवून करा. मी सांगते म्हणून नका करू. तुमची स्वामींवर श्रद्धा आहे, तुमचा विश्वास आहे की स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील, असं हा विचार मनात आणूनच तुम्ही याचं पारायण करा. नक्कीच तुमची इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करते, यात काही शंकाच नाही. तर निस्वार्थी भक्तीने स्वामींचे पारायण नक्की करा. आता बरंचसं सांगितलं, काही राहिलं असेल सांगायचं. प्रेग्नंट महिलांचं सांगते. तर प्रेग्नंट जर तुम्ही असणार, तुमच्याने बैठक होत असेल 7 दिवस, तर तुम्ही नक्कीच करू शकतात. नसेल बैठक होणार म्हणजे 7व्या महिन्यानंतर थोडंसं जड जात आपल्याला बसायला, एक राहायला सांगायचं म्हणजे तुम्ही चेअरवर बसून सुद्धा करू शकता. परंतु चेअरवर आसन घ्या. आसन घेणं कंपल्सरी आहे. तुम्ही खाली बसणार, चेअरवर बसणार, आसन घ्यावंच लागणार आहे तुम्हाला. तर चेअरवर बसून तुम्हाला जमत असेल 7 दिवस तर तुम्ही करू शकतात. नसेल शक्य होत तर काही हरकत नाही, नाही केलं तरी सुद्धा चालेल. मग नकाच करू, कारण मग अर्धवट ते पारायण राहायला नको. आपलं पारायण कोणी पूर्ण करत नाही, एवढंच सांगायचं होतं. आणि पारायण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणतंही तुम्ही पारायण करा तर त्यात परान्न वर्ज्य करायचं. बाहेरच्यांचं खायचं नाही, दोष लागतात आपल्याला. आणि जर खावं लागत असेल, बाहेरगावी तुम्ही राहत असणार, तर विकत घेऊन म्हणजे तुमच्या स्वतःच्या पैशाने तुम्ही खायचं आहे. ही गोष्ट म्हणजे स्वामी सेवेकरी असेल त्याच्या घरचं तुम्ही खाऊ शकतात. तर बरीच माहिती दिली. काही राहिलं असेल माझं सांगायचं, तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची ती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.